दया अय दया होय ना का तू ना आवर ना किती वाजे राहणार किती वेळ लावशी अजून आवर पटकशी तो बिडे वाट पाहिजे ना ते काय जाय व एवढा आवाज टुकी राहणार तर काय जाय कुठे जाण्याशी एवढा सकाळी सकाळी एवढा सकाळी सकाळी कुठे जाण्याशी म्हणजे मीटिंगला जाण्याशी त्या बिडेने बोलायचं ना मीटिंगला जावांचे असे तू सकाळी सकाळी लोक उठाड दिलं माले झोपेल तुम्हाला म्हणा मस्त हा आज वरून सांगितलं कुठे जावांचे काय रे डोबा जटिया काय सकाळी सकाळी कटकट करणार आहे हा मीटिंगला जावांचे जायत नवल पण तूच मीटिंगला जाय रे ना हा ती बोल नको काही आई म्हणून तुला जाणव तू जाईये काय डाच करू नको सकाळी सकाळी पण बापूजी मी तर बरोबर सांगितलं तू ना दरवेळेस लेट होत त्यामुळे मी तुला सांगितलं तू लवकर आवर तिला मला 5 वाजता उठाड दिलं आता 8:30 वाजे राहत 9 वाजता मीटिंग चालू होई तू बिडे सकाळी सकाळी म्हणा मागे लागेल एक तर दरवेळेस मी लेट जास त्यामुळे तो म्हणा मागे लागेल त्यानं मी लवकर सांगितलं तर पुन्हा पप्पा तुम्ही काहीच काळजी करू नका मी बिडे बावले संधाडी दिसू तुम्ही अजिबात काळजी करणार नाही त्याच्या संधाडी दिसू नये तुम्ही एक शब्द देखील बोलणार नाही काय बोलणार तुम्ही शेत आणि त्या शेत तुम्ही अजिबात काळजी करू नका जर तो बिडे मला काही बोलला तर मी त्यांना अजिबात ऐकी घेणार नाही पहिले सांगितलेस तुले जर तो मला काही बोलला मग मी शेन तू शे बाकी ना मी काय ऐकी घ्यावं नाही त्यामुळे तुला पहिले सांगितले लवकर चाल एक मीटिंग संपी जाई काय रे जिलेबी फाफडा तुला एकट्यानं सांगायला ऐकू येत नाही का हा हाय काठी पाय का हा दोन या सांगाय तुली ती भाऊ ना मागे नको लागू तर तेच तू ना इकडे येतो तू टिपरीवर बसाड असून इकडे ये बापूजी तुम्ही मला दरवेळेस दन करतस पण मी आता अजिबात ऐकी घ्यावं नाही कारण की म्हणे चुकी नाही तरी बी तुम्ही म्हणा दन करतस बिनगेन देणार चुकी आता म्हणे काय ना दयाने चुकीशी तुम्ही तिला सांगितलं पाहिजे अजून मला सांगितलं ना तुम्ही वरून जटालाल अय जटालाल येऊ का मी मदार मग ये ना बोय टकले मारो टकले ना नाव करतास टकले हाजीर होई काय जे जटालाल काय रे जटालाल काय म्हण राहता तुला कधी चांगला सांगा धर्मच नाही राहील कथाच तापतस तो तुना हा दाय बाबा याला काय समजाडा अहो कामला जात जसं नवल बिवल करस मीटिंगला हाजीर पाहिजे होता अहो पहिले मीटिंगला एवढा लवकर उठेल चाव मला बाहेरपर्यंत आवाज राहता या ना काय करतात बिडे मास्टर मग चला ना शी आता ते अहो दयावणी आमना पहिला जमानामा लोक 4 वाजता उठेत आणि अहो जटालाल आताशी उठी राहणार आता आंघोळ करी होणार राहणार तन करी सकाळी ना पारे आओ बिडे भाऊ या कने आज बया लवकर उठे जायला छतस त्यामुळे त्या कने मीटिंग गाय करणार हाय होय यांची नाही तर बाकी काहीच विषय नाही काही त्या झगडा नाही काही नाही काहीच नाही पण फक्त गाय करणार तुम्हाला करता की बिडे भाऊ कने बोलतच बुवा लेट येतच त्यामुळे त्या करता आवडे लवकर गाय चालू विषय नाही तर बाकी काही नाही तुम्ही जाऊ गैरसमज होईल तर तुम्ही आऊ दूर करी द्या तेवढंच म्हणायचे अरे भिडे जरासं माहिती करे घ्यावा ना काय चालू शे काय नाही तेवढंच पुढला शब्द बोलवा नाही तर तू देत पुन्हा जमाना आणि बात चालू करी आटे काय चालू शे काय नाही हां ते नको आणि म्हणे डाचं कराय ना म्हणे सकाळी सकाळीच तू ना करता जावडी गाय चालशे ती बिडेले गाई जाज बा मीटिंग त्यांना करता हां आणि तू अजून वरून सांगी राय ना की जटालाल तन करा ना सकाळी सकाळीच तसा काहीच विषय नाही शे ना हां आता जे मीटिंगनं काम करतात आम्ही एवढी गाय कराय नव्हतं मी गोकुलधाम सोसायटीना सेक्रेटरी मना नाव आत्माराम तुकाराम बिडे मी या गोकुलधाम सर्वांतर्फे व मना व्यक्तिगत मनतर्फे मी तुम्हाला आभारी शे आणि एकदा परत माफी मागस कारण की मला गैरसमज होईना त्यामुळे या एकमेव सेक्रेटरीले तुम्ही माफ करावे अशी म्हणे विनंती शे बाकी काहीच नाही मी फक्त तुमले लवकर या त्यांना करता सांगायला येलो होतो जर मनाकडून काही चुकी वय नव्हे तर मला माफ कर द्या अय भो भेंडे मास्टर जे वय नव्हे ते वय नवी मिटाडा आता तुम्ही आणि पटकशी मीटिंगने तयारी करा मी तर कवस आयवरी निवरी उभा असे आठी बशी किती मी शेवट हा पेपर वन आणि आजू करा मी बशी घेईल मी आणि तुम्ही तुम्हाच गाणं वाजवणार ना तिकडे मनाकडे कोणी लक्ष देत नाही हा ओले बी सांगितलेस मी मला चहा भेटेल नाही आजू चहा लय पटकशी आणि भेंडी मास्टर तू पहिले पूर्ण ऐकी घेऊ आणि मग चावळत जाय पुढलो नाही का तू पहिले जेगळं चावळायला लागी जास त्यामुळे काय डोकं फिरी जास माणूस त्यामुळे शना पहिले जे काही होईना ते पहिले तू तपास करा ना काय होईना बा नेमकी तरच पुढलं चावळ आणि तू रिजेट या आणि आशाचं पुरत तना काही तर तुम्ही आई टिप्रवारी एक बशीत जाईल बरं का बापूजी मला कडून बी चुकी होई मी दयाले मज गाय करा तू अर्धा तास बाकी होता तरी मी मज गाय करी किती त्यामुळे मी तुम्हाला पाय पडस आणि माफी मागस हा आवरा मग पटकशी ना आता माफी बिपीना कार्यक्रम संपी काय आवरा पटकशी आवरा आणि चला थांबा तुम्ही पहिले आमना चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा घ्या कारण की अशाच व्हिडिओ आता कंटिन्यू डेली व्हिडिओ अशा 2 वाजे 10 मिनिटाला आपला अपलोड होतच
तर तुमले म्हणे एकच विनंती शे की तुम्ही हा व्हिडिओ पाहायचे आमले हाय देखील माहिती पण तुम्ही सबस्क्राईब करायला हाय आमले इथे दिसही राहिनो त्यामुळे तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करी घ्या वस काय आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन कार्टून येत जातील आणि या अशा टेन्शन ना पाय रे भाऊसवन मना डोकावरला केस उडी घ्या त्यामुळे म्हणे तुमले खास विनंती शे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाया तुम्हाला मनपासून आभार पण तुम्ही सबस्क्राईब करी घ्या एक म्हणणं आणि दुसरं म्हणणं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे तसं शेअर करता नाही तर लाईक करता नाही आता शेअर म्हणजे काय तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तिथे एक बाणाची नाही शेअर म्हणून तर तिथे क्लिक करीसन व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर शेअर कर द्यावा ते शेअर केल्या गेल्यानंतर कारण की समोरला व्यक्ती जो आपला व्हिडिओ पास त्याला देखील आनंद होस आणि तो देखील तुम्हाला रिप्लाय करा की एकच नंबर व्हिडिओ होता त्यामुळे तुम्ही आई मनपासून म्हणण्याशी की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यानंतर फक्त काय करायचे तुमले आपला लाईक ना बटन क्लिक कर द्यावांची कारण की आम्ही एंगेजमेंट वाढस त्यामुळे आमचं चॅनल जास्तीत जास्त पुढे जाईल अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यामुळे तुम्ही कधी पहिले आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पुढे सबस्क्राईब नंतर लाईक करा आणि एक मस्त तुम्हाला व्हिडिओ आवडायचे आम्हाला माहिती पण तुम्ही एक कमेंटमा फक्त एक काहीतरी नवीन टाकी द्या कारण की आम्ही जेवढा कमेंट होणार जेवढा लाईक होणार जेवढा शेअर होणार तेवढा आम्हाला आनंद वसन आम्ही चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोस जय खानदेश जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि भाऊसन तुम्ही व्हिडिओ पाहून सर्व ऐकी घ्यायची हाय मला माहितीची पण एक मुद्दानी गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहायची पण तुम्हाला माहिती नाही की हा व्हिडिओनं नाव काय गाव काय ठीक आहे तर हा व्हिडिओनं नाव असे होतं म्हणजे आपण नवीन आता कार्टून व्हिडिओ नवीन बनवण्याचा प्रयत्न करायचे तर हाय चॅनलनं नाव देखील तुम्ही माहिती लगे बरोबर पण हाय चॅनलना या व्हिडिओना अर्थ तुम्हाला समजेल नाही कारण की या व्हिडिओमा हा शो कोणता शो ते देखील तुम्हाला या व्हिडिओ मी सांगणार तर हा व्हिडिओ ना पहिला एपिसोडशी आणि या व्हिडिओनं नाव शी आयराणी का उलटा चष्मा म्हणजे आयराणी ना उलटा चष्मा आपण थोडंसं चेंजेस करायचे तर त्या या अशात आयराणी ना उलटा चष्मा तुम्हाला मनपूर्वक स्वागत आणि आभार मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहताना तुम्हाला मनपासून आभार आणि अशाच व्हिडिओ येतील आणि डेली 2 वाजता 10 मिनिटाला दुपारला हा व्हिडिओ आपला अपलोड बस तर तुम्ही फक्त काय करायचे संध्याकाळी जेव्हा आपले जेव्हा टाइम भेटेल तेवढा आपला युट्यूब चॅनल चेक करत जा आणि डेली व्हिडिओला आनंद घेत जा कारण की आपला खानदेशमा किंवा महाराष्ट्रमा बऱ्याच मंडळी अशी शिकत असले आयराणीमा काही असे कार्टून पाहायला मिळत नाही त्यामुळे त्याचा हास्यासाठी आणि खास हा व्हिडिओ हास्यासाठी बनवलेला होता त्यामुळे तुम्ही मनवर अजिबात आणि म्हणजे अजिबात घेवा नाही भाऊसन तुम्ही हा व्हिडिओ 100% आवडेल तुम्ही लाईक करा आणि आपला पुढला व्हिडिओ नाही वाट पहा कारण की सकाळ 2 वाजता 10 मिनिटाला कंप्लीट आपला एक नवीन व्हिडिओ आयराणी का उलटा चष्मा एपिसोड नंबर 2 तुम्ही पाहिले तर विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय खानदेश